नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहता सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपण संवाद साधणार आहोत पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसापासून पालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक एकत्रित येऊन त्यांनी या अतिक्रमण हटाव मोहीमचा निषेध व्यक्त केला. तसेच आज मर्चंट बँकेचे चेअरमन अमरजित पाटील यांनी देखील अतिक्रमण कारवाईतील बाधित लोकांचे पुनर्वसन करावे यासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं आहे की काही अतिक्रमण खोकेधारक व अतिक्रमण बाधितांच्या जीवावर काही नगरसेवक हे त्यांच्याकडून पैसे उकळतात, ते त्यांच्या जीवावर जगतात असे गंभीर आरोप अमरजित पाटील यांनी केले आहेत. तसेच त्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना शेलक्या शब्दात टोमणा देखील लगवला आहे. जर कायद्याचं नगरपालिकेचे कायदेच माहीत नसतील तर हे कसले नगराध्यक्ष आणि नगरसेवक असा टोमणा देखील त्यांनी लगवला आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती गेले 2 दिवस पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरचं अतिक्रमण हटवण्याची कारवाई पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं सुरू आहे. या संदर्भामध्ये त्या अतिक्रमण निर्मूलनाच्या किंवा हटवायच्या मोहिमेच्या विरोधामध्ये पंढरपूर शहरामध्ये 2 प्रकारचे मतप्रवाह आपल्याला दिसून येत आहेत. की याच्यामध्ये एकतर पंढरपूर शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी किंवा वर्दळीसाठी मोकळे व्हावेत असं एक मत असणारी लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला काही जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत की ज्यांची अतिक्रमणं हटवली गेलेली आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या संदर्भामध्ये पूर्वसूचना दिलेली नाही किंवा आम्हाला सांगण्यात आलेलं नाही आणि त्या अचानकपणानं हे अतिक्रमणाची मोहीम काढण्यात आलेली आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे. तर या पार्श्वभूमीवरती मी स्वतः पंढरपूर नगर परिषदेला एक निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये मी काही प्रमुख बाबींकडे लक्ष वेधलेलं आहे जे शहरातल्या नागरिकांनी याच्याकडं सगळ्यांनीच लक्ष देणं गरजेचं आहे. एक तर पहिली बाब अशी आहे की पंढरपूर शहरामध्ये रस्ती गल्लोगल्ली प्रचंड मोठं अतिक्रमण झालेलं हे सर्वांना माहीत आहे. अगदी याच्यामध्ये नागरिकांपासून ते अधिकारी असतील किंवा अगदी नगरसेवक असतील जे काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनाही माहीत आहे की पंढरपूर शहरामध्ये अतिक्रमण हे वाढलेलं आहे किंवा अत्यंत मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. अगदी सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर प्रत्येक छोटा असो किंवा मोठा व्यावसायिक असो त्याला प्रत्येकाला आपली सीमारेषा माहीत आहे की आपला व्यवसाय आपण कुठपर्यंत ठेवला पाहिजे. परंतु आणि तसं जर बघायला गेलं तर हे प्रत्येकाला माहीत आहे की आपलं स्वतःचं अतिक्रमण किती आहे हे नागरिकांना स्वतःला माहीत आहे. आता असं असताना पंढरपूर नगर परिषदेनं सार्वत्रिकरित्या पेपरला जाहिरात देऊन किंवा बातम्या देऊन असं सांगितलेलं होतं की आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती अतिक्रमणं आपली जी आहेत ते आपण काढून घ्यावीत. पण त्याच्यावरती कारवाई न झाल्यामुळं किंवा कुठलाही प्रतिसाद न भेटल्यामुळं नागरिकांच्या विरोधामध्ये किंवा अगदी ह्या व्यावसायिकांच्या विरोधामध्ये नगरपालिकेनं कारवाई केलेली आहे. पण ही करत असताना काही प्रश्न असे उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळं मी आज निवेदन देऊन अशी मागणी केलेली आहे की जे अतिक्रमण कारवाईमध्ये बाधित झालेले छोटे व्यावसायिक आहेत त्यांचं कायदेशीर पुनर्वसन झालं पाहिजे. कारण का बऱ्याच जणांना असं वाटत असेल की अतिक्रमण हे बेकायदेशीर आहे आणि त्यांचं कायदेशीर पुनर्वसन कसं करायचं. तर हे मुळामध्ये आपसामध्ये एकामेकामध्ये गुंतलेले प्रश्न आहेत. एखादा व्यक्ती रस्त्यावरती अतिक्रमण का करतो तर त्याचं पहिलं कारण असं आहे की त्याला नगरपालिकेचे सध्याचे जे काही वापरात नसलेले किंवा निर्माण केलेले गाळे वगैरे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे गाळे समजा रिक्त जरी असले तर त्याचं भाडं एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यानं त्याचा व्यवसाय त्याला जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी तो निर्माण करतो. त्याला आपण अतिक्रमण म्हणतो की ज्याची काही परवानगी नाही वगैरे. पण वस्तुस्थितीत नागरिकांनी छोट्या व्यावसायिकांनी ह्या शहरामध्ये समजून घेणं गरजेची आहे की या सर्व छोट्या नागरिकांना आपल्या छोट्या व्यावसायिकांना छोट्या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी जागा शोधून देणं आणि त्यांचं कायदेशीर त्यांना तो हक्क मिळवून देण्याची जबाबदारी ही पंढरपूर नगर परिषदेची आहे जी आजपर्यंत पंढरपूर शहरामध्ये कधीच पाळली गेलेली नाही. ही एक बाब आहे. आता ती जबाबदारी कशाच्या आधारे आहे त्यांची तर याच्यामध्ये एक कायदा आहे. तो कायदा म्हणजे नगरपालिका फेरीवाला व्यवसायाचे विनियमन आदर्श उपविधी 2009. हा आदर्श उपविधी महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका महानगरपालिका यांना समानरित्या लागू आहे. याच्यामध्ये फेरीवाल्यांचं म्हणजे 2 प्रकार, एक फिरता फेरीवाला आणि स्थिर फेरीवाला.
जे छोटे व्यावसायिक आहेत, ज्यांची छोटी छोटी दुकानं आहेत, ती स्थिर फेरीवाल्यामध्ये येतात. याची अंमलबजावणी केली तर या लोकांना व्यवसायासाठी जागा शोधून देणं, त्या ठिकाणी लाईट देणं, पाणी देणं, ही सगळं नगरपालिकेचं कर्तव्य आहे. आणि याच्यासाठी एक समिती कार्यरत असते, जी समिती पंढरपूर नगर परिषदेमध्ये आजपर्यंत आपल्याला पाहता येईल की ती कशी तशा पद्धतीची कधी समिती बनलेलीच नाही. दुसरी एक बाब अशी आहे, या शहरामध्ये जी अत्यंत बाब गंभीर आहे की या शहरामध्ये जी अतिक्रमणं वाढलेली आहेत त्याला प्रचंडरित्या शासकीय अधिकाऱ्यांचं आणि नगरसेवकांचं, आजी माजी नगरसेवकांचं, काही नगरसेवकांचं फार मोठ्या प्रमाणात पाठबळ आहे. ते उघडरित्या ही काही उघड सत्य काय म्हणायचं त्यांना, कथेतल्याप्रमाणे राजा हे कसा आहे, नागवा कुणी म्हणायचं अशी पद्धत आहे ती. पण सगळ्यांना माहीत आहे पंढरपूर नगर परिषदेमध्ये परिस्थिती, शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की आज बरेचसे नगरसेवक नगरपालिकेच्या जागेवरती लोकांना अतिक्रमण ज्यांनी केलं आहे त्यांच्याकडून भाडं घेतात. हे अत्यंत जबाबदारीने मी सांगतो आहे की नगरपालिकेच्या जागेवरती अतिक्रमण केलेल्या लोकांकडनं भाडं खाणारे काही नगरसेवक आहेत. ह्याची जर चौकशी झाली तर अनेकांचं नगरसेवक पद त्याच्यामध्ये धोक्यात येऊ शकतं, कारण का बेकायदेशीररित्या अशा गोष्टीला सपोर्ट करणं हे नगर परिषद कायद्यानुसार कलम क्रमांक 42 आणि 44 अनुसार त्यांचं नगरसेवक पदसुद्धा बरखास्त होऊ शकतं किंवा त्यांना त्यातून काढून टाकलं जाऊ शकतं. हे त्यांनी नगरसेवकांनी लक्षात घ्यावं. इथल्या लोकप्रतिनिधींचं किंवा नगरसेवकांचं एक साधारणतः मी काल आपल्या सर्व माध्यमांमध्ये पाहिलं की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही पूर्वसूचना का दिल्या नाहीत, की आम्हाला का सांगितलं नाही, विश्वासात का घेतलं नाही. मुळामध्ये मुद्दा असा आहे की नगरपालिकेच्या प्रशासकीय कारवाईच्या संदर्भामध्ये नगरसेवकांना आणि बाकीच्या काही नगराध्यक्षांना वगैरे विश्वासात घेण्याचं जर काही बोललं जात असेल आणि त्यांचं जर म्हणणं असेल की आम्ही लोकांना सांगितलं असतं अतिक्रमणं काढून घ्यायला, जर याचा वेगळा अर्थ घ्यायचा झाला, जर तुम्ही सांगितल्यावरती अतिक्रमणं निघणार असतील तर याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांनी असा घ्यायचा का की जी आत्तापर्यंत अतिक्रमणं वाढलेली आहेत ती तुमच्या सांगण्यावरनं वाढलेली आहेत किंवा तुम्ही त्याला पाठबळ दिलेला असा त्याचा अर्थ घ्यायचा का? हा प्रश्न पूर्णतः कायदेशीर बाबीशी निगडीत आहे. याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचा एक राज्यातील नागरी भागात अधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलनासाठी उपाययोजना नावाचा एक शासनाचा स्पष्टरित्या दिनांक 2 मार्च 2009चा आदेश आहे, ज्याच्यामध्ये अतिक्रमण निर्मूलनासाठी कायमस्वरूपी समिती स्थापन करणं, त्याचा दिवसाचा रोज अहवाल त्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मुख्याधिकाऱ्यांना सादर करणं, मुख्याधिकाऱ्यांनी 3 महिन्याचा अहवाल राज्याच्या सचिवांना, नगरविकास सचिवांना सादर करणं हे कायद्यात आहे. आता पंढरपूर नगर परिषदेमध्ये आजवर हा कायदा किती वेळा पाळला गेला आहे याच्या संदर्भात माझं स्पष्टरित्या नागरिकांना आणि पंढरपुरातील पत्रकार बांधवांना आव्हान आहे की तुम्ही हे सगळे प्रश्न संबंधित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना विचारले पाहिजे. कारण का हे गाव जसं सर्वांचं आहे तसं त्याची काळजीसुद्धा सर्वांनी घेतली पाहिजे. इथं अतिक्रमण काढल्यानंतर या लोकांचं पुनर्वसन हे फेरीवाला अधिनियमाच्या 2009च्या उपविधीनुसार होऊ शकतंय, पण त्याच्याकडे सुद्धा ते गांभीर्यानं बघितलं गेलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ह्याच्यासाठी सविस्तर असं निवेदन मी मुख्याधिकाऱ्यांना आज या ठिकाणी दिलं. मला त्याचा शोध घेतला पाहिजे की फेरीवाला अधिनियम उपविधी जी आहे त्याच्यानुसार ही समिती कार्यरत आहे का. जर ही समिती कार्यरत असेल तर आत्तापर्यंत त्या समितीनं शहरातल्या किती शासकीय जागांचा किंवा नगरपालिकेच्या मालकीच्या जागांचा सर्वे केला, त्या जागा उपलब्ध करून दिल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी, ह्याचं बघितलं पाहिजे. कर्ज देण्याचा जो विषय आहे तो मला माहीत नाही कर्ज आतापर्यंत शहरात कोणाला दिलंय का नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनेतून ते कर्ज बँकेतून दिलं जातं. मग जर कर्ज दिलं असेल तर त्यांच्या कायदेशीर पुनर्वसनाची जबाबदारी सुद्धा नगरपालिकेचीच आहे, जी 2009च्या फेरीवाला अधिनियमामध्ये स्पष्टरित्या अंतर्भूत आहे. हे सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणता तशा पद्धतीची समिती आहे, त्या समितीच्या किती मिटिंगा झाल्या, त्याच्यामध्ये या फेरीवालातले स्थिर आणि फिरते फेरीवाल्यातले कोण प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत, महिला प्रतिनिधी घ्यायचे आहेत, ह्या सगळ्याबाबत इथं फार अन्नविज्ञता आहे की म्हणजे त्याच्यामध्ये अज्ञान दिसून येतं किंवा नगरपालिकेला या संदर्भात काम करायचं नाही असं स्पष्टता दिसून येतं. एक आरोप असा केला जातो की शहरामध्ये जे अतिक्रमण आहेत तर विशिष्टच अतिक्रमणं काढली जातात आणि विशिष्ट भागामध्ये कारवाईच होत नाही. त्या ठिकाणी मात्र गल्लीबोळातून काही लोकांनी जागा बळकवलेल्या आहेत, अतिक्रमणं केलेली आहेत, त्याच्यावर कारवाई होत नाही. नगरपालिकेच्या ज्या खुल्या जागा आहेत
पटांगण आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या स्वरूपात अतिक्रमण करून त्या जागा वापरल्या जातात आणि छोट्या छोट्या विक्रेत्यांना मात्र त्रास दिला जातो, अशी एक चर्चा आरोप होताना दिसतो. नाही आरोप नाही, ही सत्यता आहे. पंढरपूर शहराच्या बाबतीत 100% ही सत्यता आहे. आणि म्हणूनच त्या निवेदनामध्ये शेवटी लिहिताना मी एवढंच लिहिलेलं आहे की पंढरपूर नगर परिषदेनं याच्या पूर्वी जे काही करारानं जागा दिलेल्या आहेत पण त्याचा करार भंग झालेला आहे, म्हणजे जो करार फुलफिल झालेला नाही किंवा करार केला एका कारणासाठी आणि वापर दुसऱ्याच कारणासाठी, अशा जागा आहेत. याच्यामध्ये स्पष्टरित्या अनेक माजी राजकीय पुढारी आहेत, नगरसेवक आहेत की ज्यांनी नगरपालिकेच्या जागांवरती बेकायदेशीररित्या ताबा घेतलेला आहे. त्या जागा खरं तर नगरपालिकेनं स्वतःहून अधिकाऱ्यांनी ठोसपणानं कारवाई करून त्या मुक्त करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी या छोट्या सर्व व्यापारी वर्गांनी ज्यांचा काल अतिक्रमणामध्ये अतिक्रमण काढलं गेलेलं आहे, या सर्व नागरिकांनी एक बाब अत्यंत स्वच्छरित्या समजून घेणं गरजेचं आहे. जे अतिक्रमण तोडल्यानंतर तुमच्या मदतीसाठी येणारे जे कोणी सो कॉल्ड तुमचे तारणहार असतील किंवा नेते असतील वगैरे, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की आमच्या कायदेशीर पुनर्वसनासाठी तुम्ही काय करणार आहात. कारण का एक लक्षात घ्या, कायद्यानुसार तुम्हाला कायदेशीर जागा देणं उपविधीद्वारे 2009च्या उपविधीद्वारे हे नगरपालिकेचं काम आहे. त्याची समिती आहे, त्याच्यामध्ये तुमचा प्रतिनिधी असला पाहिजे. हे सगळं असताना जर तुम्हाला रस्त्यावरती अतिक्रमण करून व्यवसाय करावा लागत असेल तर हे जसं तुमची अडचण आहे तसं इथल्या राजकीय नेतृत्वाचं, तुमच्या नगरसेवकाचं, प्रभागातल्या नगरसेवकाचं अपयश आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की अशा ज्या जागा आहेत, आता मध्यंतरीची जी मीटिंग आपली रद्द झालेली आहे नगरपालिकेची, त्याच्यामध्ये एक विषय आहे. त्याच्यामध्ये नगरपालिकेनं स्पष्टरित्या पहिल्यांदा काहीतरी 295 का 96 अधिकृत जागांचा आकडा, नगरपालिकेच्या जागांचा आकडा दिलेला आहे. त्या जागांची आम्ही आता माहिती मागणार आहे. फक्त एवढंच या ठिकाणी सांगणं आहे माझं, हे निवेदन देण्याचं की ही अतिक्रमण मोहीम तुम्ही सुरू केली त्याच्याबद्दल नगरपालिकेचं अभिनंदनच आहे. याच्या आड जर कोण येत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरी बाब म्हणजे त्याच्यानंतर पुढची बाब अशी आहे की जर तुम्ही अतिक्रमण काढणार असाल तर या लोकांचं कायदेशीर पुनर्वसन कायमस्वरूपी करण्याची कायद्यात तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण का शेवटी ते या पंढरपूरचे नागरिक आहेत, ते करदाते नागरिक आहेत आणि त्यांचं पुनर्वसन होणं सुद्धा गरजेचं आहे. पंढरपुरात या अतिक्रमणाबाबत सध्या 2 मतप्रवाह दिसून येत आहेत. पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी वर्षभर आता भाविकांची लाखोनी गर्दी होऊ लागली आहे. यात्रा कालावधीत ही संख्या 15-20 लाखाच्या पुढे जाते. एकीकडे कॉरिडॉरच्या नावाखाली शेकडो लोकांची घरं उद्ध्वस्त केली जाणार आहेत, तर दुसरीकडे शहरातल्या 18 रस्त्यांचं म्हणजे TP प्लॅननुसार रुंदीकरण केलं जाणार आहे. म्हणजे शहरातले कॉरिडॉरसह जवळपास 20 ते 22 रस्त्यांवर पाडकाम होणार आहे. लोकांच्या खाजगी जागा वडिलोपार्जित ह्या रस्त्यांसाठी संपादित होणार आहेत. मग त्या लोकांची अशी भावना आहे की एकीकडे तुम्ही अतिक्रमणाला वाव देताय, अतिक्रमणाला पाठबळ देतात राजकीय नेते, आणि आमची घरंदारं रस्त्यासाठी जाणार आहेत आणि ह्या अतिक्रमणामुळे शहरात गर्दी दिसून येते आणि त्याचा फटका हा आता आम्हाला बसतो. याबाबत काय सांगा? याच्यामध्ये जसं सुरुवातीला मी सांगितलं की इथल्या प्रत्येक नागरिकाला हे माहीत आहे की स्वतःचं अतिक्रमण किती आहे. म्हणजे अगदी आता त्यातलं उघड सत्य असं आहे की आपण जर नियम पाळले असते नागरिक म्हणून, स्वतः नागरिकांनी जर काही नियम पाळले असते की आम्ही अतिक्रमण करणार नाही, तर कदाचित या शहरामध्ये रस्ता रुंदीकरणाची किंवा कॉरिडॉरची अंमलबजावणी करायची गरजसुद्धा पडली नसती. पण हे सर्वांना माहीत आहे की पूर्वी याच्या आधी जेव्हा रस्ता रुंदीकरण झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप करून स्वतःच्या बगलबच्च्यांना वाचवणं, समोरच्या बाजूला त्या प्लॅनमध्ये बदल करणं किंवा रस्ते वळवणं करणं, रस्त्याची रुंदी कमी करणं, हे सगळे प्रकार झालेले आहेत. आणि हे काही आज नाही झालेलं, हे सातत्यानं या ठिकाणी करत आलेले आहेत. अगदी म्हणजे कालचं सुद्धा जो म्हणणं आहे ना की नगरपालिकेच्या काही नगरसेवकांचं किंवा अगदी नगराध्यक्षांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं की आम्हाला का सांगितलं नाही, मुळामध्ये याच्यामध्ये यांना सांगण्याचा कायद्यानं संबंधच येत नाही. मुळामध्ये असा विषय की यांना स्वतःला कायदा माहीत असला पाहिजे की नगरपालिकेचे कायदे काय आहेत, आणि जर ते माहीत नसतील तर हे त्यांचं अज्ञान आहे. आणि तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे की इथं एकीकडं तुम्ही रस्ते मोठे करायसाठी रस्ता रुंदीकरण करताय, कॉरिडॉर आणताय, पण याच्या अनुषंगानं दुसरी एक बाब अशी घडते या ठिकाणी की हे सगळं होत असताना काय घडतंय आपल्या गावामध्ये, तर एकीकडं वारीच्या तोंडावरती अतिक्रमणं काढली जातात आणि ऐन टायमाला बाहेरून येणारे फेरीवाले मात्र त्या शहरातल्या रस्त्यांवरती कब्जा मिळवतात. याच्या संदर्भात शासन काय निर्णय घेणार आहे
हे सुद्धा शासनानं आणि नगरपालिकेनं जाहीर केलं पाहिजे की ते बाहेरनं येऊन हातगाडे वगैरे जे येतात त्यांचंसुद्धा याच्या संदर्भात उपाययोजना केली पाहिजे. रस्ते हे वारीसाठी आणि वारीसाठीच नाही तर कायमस्वरूपी वाहतुकीसाठी कसे मोकळे राहतील हे पण पाहिलं पाहिजे आणि नागरिकांचं जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचं कायदेशीर पुनर्वसन झालं पाहिजे.